डॉनच्या पोराचा वाढदिवस आणि फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली. बॅटरी चार्जिंग होण्याच्या अगोदरच डॉनने कॅमेरामनच्या तोंडात बंदूक रोखली आणि काही बोलायच्या आतच त्यानं घोडा दाबला. एका क्षणातच कॅमेरामनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील मकना या गावात घडली. मकना गावातील प्रसिद्ध दारू विक्रेते आणि सराईत गुंड असणारे राकेश सहनी यांच्या मुलाचा बुधवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसासाठी त्यांनी मोठी जंगी पार्टी देखील ठेवली होती. तर या पार्टीमध्ये बाला देखील नाचत होत्या. अशी अविस्मरणीय पार्टी कायम लक्षात राहावी यासाठी राकेश सहनीने गावातीलच असणारे सुशील कुमार सहनी या भावकीतीलच व्हिडिओग्राफरला बोलावले होते. ही पार्टी रात्री 8 वाजल्यापासून चालू झाली होती. अखेर रात्री 12 वाजता कॅमेऱ्याची बॅटरी संपली. त्यामुळे व्हिडिओग्राफर सुशील कुमार सहनी यांनी बॅटरी चार्जिंगला लावली. मात्र बॅटरी चार्जिंग होण्यास थोडा वेळ लागला. त्यामुळे संतापलेल्या राकेश सहनी याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा या दोघात शिव्या देण्यावरून वाद झाला. तेव्हा राकेश सहनी याने कोणताही विचार न करता घरात असलेली बंदूक बाहेर काढली आणि थेट सुशील कुमारच्या तोंडात घातली आणि लगेच गोळी झाडली. एकाच गोळीत सुशील कुमार रक्ताच्या आत थारोळत पडले. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला रुग्णालयात आणले, परंतु रुग्णालयाच्या गेटवरच त्याला सोडून पळत गेले. त्याला आत घेईपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत राकेश सहनीला अटक केली.